तर मित्रांनो, आज आपण अशा महान संत पुरुषाबद्दल बोलणार आहोत, ज्यांनी कधीच उपदेश केला नाही, पण आयुष्यानेच शिकवले. ज्यांनी मोठा भाषण दिलं नाही, पण मनातून माणुसकी पेरली. ते म्हणजेच श्री बाळूमामा महाराज. मित्रांनो, आजच्या धावपळीच्या तणावपूर्ण जीवनात जरी मनाला शांती हवी असेल, जर तुम्हाला अर्थ हवा असेल, तर बाळूमामांचे विचार आपल्याला नवी दिशा देतात. आजचा व्हिडिओ हा शेवटपर्यंत नक्की पहा, कारण कदाचित हा एक व्हिडिओ तुमचे आयुष्य बदलू शकतो. मित्रांनो, बाळूमामा म्हणजे केवळ एक व्यक्ती नव्हती, ते म्हणजे एक चालते बोलते तत्वज्ञान होते. त्यांचा त्यांचा जन्म सामान्य कुटुंबात झाला, पण विचार मात्र असामान्य होते. ना गाजावाजा, ना प्रसिद्धीचा इच्छा, ना चमत्काराचा बाजार. त्यांना फक्त एकच गोष्ट केली, सेवा, निस्वार्थ सेवा. बाळूमामा संपूर्ण आयुष्य गायीभोवती फिरत होते. ते म्हणायचे, गाय म्हणजे फक्त जनावर नाही, ती माणसाला माणूस बनवते. आज जेव्हा जग स्वार्थी झालं आहे, तेव्हा बाळूमामा शिकवले, सेवा केल्याशिवाय समाधान मिळत नाही. कष्टाशिवाय काहीच मिळत नाही, पण कष्ट केल्यावर गर्व करू नकोस. ज्याला काहीच नको तोच खरा श्रीमंत. हे विचार फक्त ऐकण्यासाठी नाहीत, हे जगवण्यासाठी आहेत. बाळूमामाचं राहणं अगदी साधं होतं. ना आलिशान कपडे, ना मोठे आश्रम, पण त्यांच्या साधेपणात एक वेगळीच श्रीमंती होती. आज आपण मोठं घर, मोठी गाडी, मोठं नाव यामागे धावतो, पण बाळूमामा शिकवतात, मोठं मन असणं जास्त महत्त्वाचं आहे. बाळूमामा कमी बोलायचे, पण जेव्हा बोलायचे तेव्हा एक शब्द थेट हृदयाला भिडायचे. जास्त बोलणारा चुकतो, जास्त ऐकणारा शिकतो. आजच्या सोशल मीडियाच्या युगात हा विचार फार महत्त्वाचा आहे. एकदा कोणीतरी बाळूमामाचा अपमान केला. सगळे शिष्य संतापले, पण बाळूमामा शांत होते. ते म्हणाले, ज्याच्याकडे जे आहे तो तेच देतो. हा विचार आपल्याला शिकवतो, अपमानाला संयमाने उत्तर देणं हीच खरी ताकद आहे. सेवा म्हणजे साधना. बाळूमामा कधीच म्हणाले नाहीत की देव मंदिरातच असतो. ते म्हणायचे, भुकलेलं अन्न दे, तोच खरा देव. मित्रांनो, आज तरुणाई खूप हुशार आहे, पण गोंधळलेली आहे. बाळूमामा सांगतात, स्पर्धा दुसऱ्याशी नको, कालाच्या स्वतःशी कर. जर दररोज आपण थोडेसे चांगले बनलो, तर आयुष्य आपोआप बदलते. कुणाचं वाईट होईल असं बोलू नका. कष्ट करा, पण अहंकार टाळा. निसर्ग आणि प्राणी जपा. मन शांत ठेवा. हे 5 नियम जर पाळले, तर आयुष्य नक्कीच बदलू शकतं. मित्रांनो, बाळूमामा आज आपल्यात नाहीत, पण त्यांचे विचार जिवंत आहे. जर आपण त्यांच्या विचारांपैकी एक जरी विचार आपल्या आयुष्यात उतरवला, हा व्हिडिओ बनवायचं सार्थक होईल. जर हा व्हिडिओ तुम्हाला मनाला भिडला असेल, तर लाईक करा. अशा आणखी प्रेरणादायी व्हिडिओसाठी चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ त्या व्यक्तीसोबत शेअर करा, ज्याला आज प्रेरणेची गरज आहे.